नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सोहमने जर्मनीहून चॉकलेट्स आणले, तर ते स्वामींना मी नैवेद्य म्हणून आणलंय. तर आज गुरुवार आहे. दर गुरुवारी मी जशी इथे पूजा करायला येते तशी आज आली आहे. स्वामींना मी नैवेद्य ठेवते. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी म्हणा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आज मला रामनगरच्या मठात जायला नाही मिळालंय. सोहमला सांगितलंय, तो आल्यावर मग मी त्याला घेऊन जाणार आहे. आज सोहमला इथे पण यायला सांगतो. चालू गेलं. जान्हवी, सोहम आणि तू हे नाश्ता करून घ्या. हे बघ, मोड आलेले मूग आहेत, त्याचे डोसे आहेत. आणि हे चटणी केली आहे, खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची चटणी. हे मोड आलेले मूग आणि मिक्सरला लावले त्याचे डोसे. आणि हा मस्त गरमागरम चहा उकळतोय. दूध इकडे गरम आहे. नंतर दादासाठी मटकीची उसळ, सोनाची कापं, सगळं जेवण आहे. आता वाटण केलंय मी. आई हे खूप टेस्टी झालंय, तर रेसिपी तू दादाला पण सांगून ठेव, म्हणजे तो तिकडे बनवेल. हो ना, काय एकदम सोपी रेसिपी आहे. आपल्याकडे मी हे बघ, मोड आलेली मटकी आणि मोड आलेले मूग आणले होते ना, तर मग मी काय केलं, मोड आलेले मूग मिक्सरला लावले सरळ. हे बघा, ओके, पुढे मिक्सरला लावले. त्याच्यात तांदूळाचं पीठ घातलं बेससाठी, कारण नाही तर ते एकदम हे लागणार होते, सुके सुके लागते. मग तांदळाचं पीठ त्याच्यात टाकलं, ॲड केलं, मीठ टाकलं, एक अर्धा टोमॅटो होता तो पण टाकला मिक्सरला लावतानाच. अच्छा, त्यामुळे तो थोडंसं एक छान टेस्ट फ्लेवर आला त्याला. मोड आलेले मूग मिक्सरला बारीक करायचे, मीठ टाकायचं आणि तांदळाचं पीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये. जेवढं मावेल तसं दिसेल तसं असं बॅटर बनवायचं. हे झालं, मुगाचे डोसे तयार होतात. झटपट, एकदम एकदम झटपट रेसिपी. ज्यांना झटपट नाश्ता हवा आहे त्याने. आज गुरुवार आहे. आजची सुरुवात अशी छान झालेली आहे. मुगाच्या डोश्यांनी सुरुवात केलेली आहे. आता दादाला जरा मठात वगैरे घेऊन जाणार आहे स्वामींच्या. तर सोहम, तुला आवडलं? हो हो, छान होतं, एकदम मस्त, सुंदर, मस्त सुरेख होते ना. तुझ्यासाठी पण, तू पण तिकडे रेसिपी बनवू शकतोस. तर मी तुझ्यासाठी रेसिपी रेकॉर्ड केली आहे, तर तू बघशील. हे बघ, एक आता समज आपल्याला जरा जरा काही थोडं चेंज हवं असेल तर तिथल्या तिथे क्विक चेंज. हे मी मटकीसाठी फोडणी तयार केली. मटकीसाठी फोडणी तयार केली आहे. तर हा शिजलेला कांदा या बॅटरमध्ये मी टाकते. आणि आता ह्याचे पण डोसे करू शकते. खूप छान. याच्यात अजून एक टोमॅटो चिरून टाकला, कोथिंबीर टाकली तरी होणार. याची तुम्ही किती काय काय पदार्थ कराल तसं. तुमची काय क्रिएटिव्हिटी आहे किचनमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. हे तू कांदे कशातले टाकलेस? पण हे फोडणीसाठी तयार केलंय ना, मटकीची फोडणी. आता मटकीची उसळ करते ना, एका बाजूला चालू आहे काम माझं. मग त्याच्यासाठी फॉर लंच. आज गुरुवार आहे ना, आज व्हेज. दादाला मला मठात घेऊन जायचं. दिस इज फॉर यू. थँक्यू. गो अँड हॅव इट पीसफुली. तर हा होता माझा आजचा व्लॉग.
प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.